मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहत आहात SP9 स्पेशल पोलीस क्राईम डायरी। पिंपळवंडी गावात एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली। मुलगी दुपारपासून बेपत्ता होती। कुटुंबियांकडून तिचा शोध सुरू होता आणि काही तासातच तिचा मृतदेह आढळून आला। या प्रकरणात पोलिसांनी एका 25 वर्षीय तरुणाला संशयित म्हणून ताब्यात घेतला आहे। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हा संशयित मुलीच्या घराशेजारीच राहत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे। दुपारपासून मुलगी बेपत्ता मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारपासून ही अल्पवयीन मुलगी बेपत्ता होती। कुटुंबियांनी तिचा शोध घेतला। परिस्थिती गंभीर असल्याने आळेफाटा पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली। पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला। गावातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं। रात्री मृतदेह आढळला। मुलीचा शोध सुरू असतानाच रात्री 3:30च्या सुमारास गावातील लेंडेस्थळ परिसरात ओढ्याच्या कडेला एका झाडाजवळ तिचा मृतदेह आढळून आला। ही माहिती समोर येताच संपूर्ण पिंपळवंडी गावावर शोककळा पसरली आहे। पोलिसांनी घटनास्थळाचा ताबा घेत तपासाला सुरुवात केली। सीसीटीव्हीतून संशयितावर पोलिसांचा संशय आहे। दरम्यान मुलीच्या शोधासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासत असताना पोलिसांच्या तपासाची दिशा एका 25 वर्षीय तरुणाकडे वळली। विशेष म्हणजे मुलीचा शोध सुरू असताना हा तरुण ग्रामस्थांमध्ये मिसळून पोलिसांसोबत सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात सहभागी होत असल्याची माहिती समोर आली। मात्र पोलिसांच्या तपासात त्याच्यावर संशय बळावला। त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। घराशेजारी राहणारा तरुण संशयित। पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार संशयित तरुण हा पीडित महिलेच्या घराशेजारी राहत होता। ओळखीचा फायदा घेत त्याने मुलीला घरातून बाहेर नेण्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे। यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्याचा संशय असून या संपूर्ण प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे। घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी रात्री उशिरा घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला। फॉरेन्सिक लॅबचे पथकही घटनास्थळी दाखल झालं। घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे संकलित करण्याचं काम सुरू आहे। पोलिसांकडून संशयिताची चौकशी सुरू असून या प्रकरणाचं नेमकं कारण काय घटनाक्रम तपासातून स्पष्ट होणार आहे। या घटनेमुळे पिंपळवंडी परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। एका कुटुंबातील चिरमुगली घरातून बेपत्ता होते। काही तासातच तिचा मृतदेह आढळतो आणि त्या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता पोलिसांसमोर मोठं आव्हान बनलेलं आहे। पिंपळवंडीतील या धक्कादायक प्रकाराचा तपास पुढे कुठे पोहोचतो आणि या प्रकरणातील संपूर्ण सत्य काय आहे याबाबतची अधिकृत माहिती समोर येताच SP9 मराठी तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवत राहील। यानी अशाच SP9 स्पेशल पोलीस क्राईम डायरी एपिसोड पाहण्यासाठी पाहत राहा SP9 मराठी। धन्यवाद।